इयत्ता 7वीतील इतिहासाची साधने या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेली कथा. इतिहास म्हणजे असे घडले. इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळात घडलेली सत्य कथा, म्हणजेच भूतकाळात घडलेल्या घटनांचे कालक्रमानुसार कालबद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती, त्याला आपण इतिहास म्हणतो. मग इतिहास आपणाला कशावरून समजतोय? तर त्या काळात वापरली जाणारी साधने. आता इतिहासाच्या साधनांचे आपल्याला 3 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे भौतिक साधने. भौतिक साधने. आता या भौतिक साधनामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात? तर भौतिक साधनामध्ये त्या काळात असलेले किल्ले, लेणी, वास्तू किंवा नाणी, लेण्या हे भौतिक साधनामध्ये आहेत. आता त्या काळात असलेले जे किल्ले आहेत, आता किल्ल्यामध्ये मग पुन्हा त्याचे 3 प्रकार आहेत. एक गड, कोट आणि दुर्ग. गड म्हणजे डोंगरावर असलेले किल्ले, कोट म्हणजे जमिनीवरचे भुईकोट किल्ले आपण त्याला म्हणतो, आणि दुर्ग म्हणजे पाण्यात असलेले किल्ले. अशा प्रकारे आपण भौतिक साधनामध्ये आपल्याला किल्ले असतील किंवा स्मारके असतील, इमारती असतील, काही ताम्रपट असतील, नाणी, शिलालेख आणि लेण्या याचा समावेश भौतिक साधनामध्ये होतो. आता त्या काळातली माहिती आपल्याला पाहिजे म्हटल्यानंतर दुसरं इतिहासाचं साधन जे आहे ते म्हणजे लिखित साधन. आता त्या काळामध्ये काही इतिहासकारांनी बखरी लिहिलेली आहे. बखर म्हणजे खबर याच्यावरून बखर हा शब्द तयार झालेला, म्हणजे ती अशी घटना अशी घडली आणि ती घडलेली घटना आपणाला कशी घडली इथपासून ते पूर्ण घटना सांगितली जाते, त्याला आपण बखर असं म्हणतो. मग भाऊसाहेबांची बखर असेल, पेशव्यांची बखर असेल. आता त्याच्यामध्ये आपणाला काही कागदपत्र, त्या राजकारभाराबद्दलची कागदपत्र असतील किंवा त्या काळातल्या शकावली, जे जे शकावली आहे, वंशावळी असतील किंवा त्या काळात दिलेल्या आज्ञापत्र असतील, ज्ञानेवाळे असतील, ग्रंथ असतील किंवा परदेशी प्रवासाची काही वर्णनं असतील किंवा काही पत्र्यावर असतील. तर अशा प्रकारची जी साधनं आहेत, ही साधनं आपल्याला त्या काळाच्या जे दप्तर आहे त्या दप्तरातून आपल्याला ही साधनं सापडतात. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला त्या काळामध्ये घडलेल्या घटनांची माहिती मिळते. आता ही 2 साधनं झाली. आता तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये मौखिक साधने. आता मौखिक साधने याचा अर्थ काय? तर त्या काळात घडलेल्या ज्या काही घटना असतात तर त्या घटना काही लिहिलेल्या असतात, आपण पाहिलं काही वास्तुरूपान असतात, काही वस्तुरूपान असतात. परंतु आता आपण बघतो काही ओव्या असतील किंवा पोवाडे असतील किंवा काही गीतं असतील तर त्या काळातले, म्हणजे काही अभंग असतील. तर इतिहासामध्ये हे भौतिक साधनं आहेत, आपलं मौखिक साधनं आहे. त्याच्यामध्ये लोकगीतं काय असतील किंवा आपण बघतो की पोवाडा आहे का नाही? पोवाडा, तानाजीचा पोवाडा आहे, बरोबर आहे. ते पोवाडे गायले जातात त्या काळातले. काही गाथा असतील, काही श्लोक आहेत, मनाचे श्लोक असतील. त्यानंतर अभंग आहेत. आपण अभंग बघतोय, तुकाराम महाराजांचे अभंग, गाथा आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर हा ग्रंथ आहे, एकनाथ महाराजांचं भारुड आहे. त्यानंतर काही म्हणी असतील, पोवाडे असतील, कथा असतील आणि मितके असतील. तर अशा प्रकारे आपण या मौखिक साधनांचा अभ्यास करतो. तर इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या साधनांचा वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला भौतिक साधने, दुसरा लिखित साधने आणि तिसरा प्रकार आहे मौखिक साधने. आता आपण बघतो की मौखिक साधने म्हणजे काय? लिहिलेलं नसतं. आता तुम्ही पाळणे असतील किंवा काय असतील तर ते कधी आजी पाळणा म्हणत असते आणि ती तसंच तिची पुन्हा सून म्हणते, पुन्हा तिचे नात म्हणते आणि ते पुढच्या पिढीला ते जाते. किंवा ओव्या असतात किंवा काही गाणी असतात. ही गाणी मौखिक साधने या प्रकारामध्ये मोडली जातात. तर अशा प्रकारे आज आपण इतिहासाच्या 3 प्रकारच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे.